श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गेले 2 गुरुवार आपल्याला बोलताना आला। एक नवरात्रीमध्ये गुरुवार गेला आणि गेल्या गुरुवारी महाराजांची इच्छा नव्हती। तर कसं होतं, आपण कर्मावरती बोलतोय। कर्माचे 3 प्रकार आहेत। कोणकोणते लक्षात आहे? क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म। क्रियमान कर्म म्हणजे काय? आपण जे आता करतो ते, आता या जन्मात जे काही करतोय ते क्रियमान कर्म। मग काय होतं, मग ते संचित कर्म म्हणजे काय? जे कर्म करतो पण त्याचं फळ मिळत नाही, लगेचच ताबडतोब फळ मिळत नाही, ते साठवलं जातं, शिल्लक राहतं, त्याला संचित कर्म म्हणतात। आणि प्रारब्ध कर्म म्हणजे काय? आपल्याला ह्या वर्तमानामध्ये, या जीवनामध्ये, आता ज्या योनीमध्ये आपण जन्माला आलोय, मनुष्य योनीमध्ये, तेव्हा आपल्याला जे सुख दुःख आपल्या नशिबात येते, वाटायला येते, ते प्रारब्ध हो। संचित कर्म परिपक्व झाल्यानंतर त्याचं फळ मिळतं, हे वर्तमानामध्ये, आता ह्या जीवनामध्ये, त्याला प्रारब्ध भोग म्हटले जातात। आता कर्माचा, मग आवाज कमी कर, नाही तो कमी कर। कर्माचा काय इफेक्ट आहे? आपण कर्म केल्यानंतर काय फरक पडतो? कारण कर्म सिद्धांत हा आहे की जे पेराल ते उगवेल। आता तुम्ही शेतात भात पेरले तर भाताच येणार आहे ना, की गहू येणार आहेत? थोडा आवाज वाढव। भात पेरले ते भाताचंच पीक तयार होईल ना, की त्याला गव्हाच्या लोंब्या लागणार आहेत का, ज्वारी लागणार आहे का? म्हणजे आपण जे पेरू तेच उगवतोय। तसाच सिद्धांत हा कर्माचा आहे। आपण जे करू त्याचंच फळ आपल्याला भोगावं लागणार आहे। उदाहरणार्थ तुम्हाला जेव्हा राजा दशरथ माहितीये, राम माहितीये, रामाला वनवास झाला, रामाचा जेव्हा राज्याभिषेक होतो तेव्हा दशरथाने प्राण सोडले। का झालं? जेव्हा श्रावण बाळाला त्यांचा बाण लागला होता, माहितीये ना, आठवतंय काही हा कथा? मग राजा दशरथाकडून जेव्हा श्रवण कुमाराची, श्रावण बाळाची हत्या झाली, चुकून झाली, मुद्दाम त्याने केली नाही। त्याला काय वाटलं, तो शिकारीसाठी बसला होता आणि गुडगुड असा आवाज आल्यानंतर त्याला वाटलं कुठला तरी प्राणी शिकारी पाणी प्यायला आला आहे, आणि म्हणून त्याने बाण सोडला आणि तो श्रवण बाळाला लागला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। आणि मग जेव्हा दशरथ राजा श्रावण बाळाच्या आई बाबांकडे येतो
तेव्हा त्यांना ते सांगतो त्यावेळेस ते त्याचे आईवडील त्याला काय शाप देतात, तू पुत्र शोकाने मरशील. जेव्हा ते शाप देतात तेव्हा राजा दशरथाला मुलं नसतात. आता तो शाप ते कर्म लगेच फळाला आलं का नाही. मग नंतर राजाला 4 मुले झाली. कोणकोणती माहिती आहेत ना मग राजा दशरथाची? काय? राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही 4 मुलं झाली. 4 मुलं झाल्यानंतर सुद्धा का लगेच त्याचा मृत्यू झाला का? बघा संचित कर्म कसं परिपक्व होतं ते, जोपर्यंत परिपक्व झाल्याशिवाय त्याचं फळ मिळत नाही. आणि जेव्हा रामाचा राज्याभिषेक असतो तेव्हा काय होतं, राजाचा मृत्यू होतो. पुत्र त्याच्या तोंडामध्ये 4ही मुलं त्याच्या जवळ नसतात. पुत्र वियोगाने तुझा मृत्यू होईल. ते कर्माचं फळ किती उशिरा मिळालं, लगेच मिळालं का? आता मला सांगा, राम म्हणजे कोण? परमेश्वर. परमेश्वराचा अवतार. त्यांना स्वतःच्या वडिलांचा मृत्यू थांबवता आला असता? आलं असतं का? परमेश्वर आहे ना, काही करू शकतो ना. पण तसं घडलं का? तसं होत नाही. कर्मसिद्धांतच असं आहे की कर्मसिद्धांतामध्ये जरी परमेश्वराने पृथ्वीवर अवतार घेतला तरी सुद्धा परमेश्वर त्या कर्मसिद्धांतामध्ये अजिबात ढवळाढवळ करत नाही. कारण आता कित्येक वेळा जेव्हा आपण कृष्ण अवताराचा अभ्यास करा, किती भोगावे लागले कृष्णाला. आपल्यासारखं दुःख नाही, त्याने तर भयंकर दुःख, सगळं स्वाहा 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 सगळंच सोडावं लागलं, सगळंच सोडावं लागलं त्याला. बरोबर की नाही? अगदी त्याच्या जन्मापासून अंतापर्यंत विचार कृष्णाचा केला तर त्याला फक्त त्याला सोडावंच लागलं. आणि आम्हाला जेव्हा सोडावं लागतं तर तेव्हा खूप दुःख होतं. एखादी गोष्ट आमच्या हातून निसटली की आम्हाला दुःख होतं. मग तेव्हा कृष्णाचा विचार, मग त्यांनी हे सगळे जे अवतार झाले, परमेश्वराचे पृथ्वीवर अवतार झाले, ते आपल्याला कर्म सिद्धांतच पटवून देण्यासाठी झाले. परंतु त्याच्याकडे आपण काय, एक कृष्णाची लीला, रामाने असा चमत्कार केला, स्वामीने असं केलं, ह्या दृष्टीनेच बघतो ना आपण, चमत्कार म्हणून बघतो, या व्यतिरिक्त बघत नाही. आता इथे सुद्धा तुमचं कर्म बिघडतंय बघा. तो त्याचं कर्म करतोय, माझा राम हा तो त्याचं कर्म करतोय, तो सत्संगाचा लाभ घेतोय. पण तुमचं लक्ष विचलित होते, तुमचं वर्तमान कर्म, या क्षणाचं वर्तमान कर्म बिघडतंय. पण तुम्हाला मनापासून सत्संगाचा लाभ घेता येत नाही. आपण शरीराने कुठेही असलो तरी चालतं, पण आपलं मन हे तिथे असलं पाहिजे. जगाच्या पाठीवर कुठेही असू देत, आपण आपलं मन हे परमेश्वराच्या चिंतनामध्ये लीन असायला पाहिजे. पण तसं होत नाही, तर आपलं मन हे या विषयांमध्ये अडकतं. आपलं मन ह्या विषयांमध्ये अडकतं आणि तिथेच आपण संपतो. आपल्याला आयुष्यामध्ये फक्त काय हवं असतं, बऱ्याच वेळा बघा, आता भागडे, मी फक्त एक सिक्रेटली बोलते, तुमचं काम होतंय, हा आला नाही, तो आला नाही, होतंय होतंय होतंय, असं काय होत असेल? आता हे राजा दशरथाच्या रामाच्या उदाहरणावर, म्हणजे आपलं जे संचित पापकर्म केलेली आहेत आणि त्या पापकर्माचा काळ आपला चालू असतो, तोपर्यंत आपल्याला सक्सेस मिळत नाही. जेव्हा पुण्यकर्माचा काळ चालू होतो तेव्हा ते जर ते पुण्यकर्म किंवा ते पापकर्म परिपक्व झालं तर आपल्याला फळ मिळणार, अन्यथा आपल्याला ते फळ मिळत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, वर्तमानामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीये, अरे तो अमुक तमुक ना काही करत नाही, पण त्याचं अगदी मस्त चाललंय बघा, बरोबर, तो तर सगळं वाईटच करतोय, पण त्याचं एकदम मस्त चाललंय. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो, अरे देवा, मी तर तुझं काय वाईट केलंच नाहीये, मी कुठली गोष्ट चुकीची करतच नाहीये, मग मला हे भोगावं का लागतंय, असं आपल्याला प्रश्न पडतोच ना. तो वाईट कर्म करतोय, त्याचं चांगलं होतंय आणि मी चांगलं करतोय आणि माझ्या नशिबात सगळं दुःखच येते. हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो. काय होतं, तो वाईट कर्म करतोय पण त्याचं चांगलं होतंय, त्याला सगळी सुख त्याच्या पायाशी लोळत आहेत. काय होतं, तर त्यावेळेस पूर्वजन्मीचे त्याचे संचित पुण्यकर्म ती परिपक्व झालेली असतात
आणि ती परिपक्व झाल्यामुळे त्याच्या आयुष्यात वर्तमान क्रियमान कर्म त्याने वाईट केलेलं करत असला तरी पूर्वसंचिताची पुण्य कर्म फळाला येतात आणि त्याच्या आयुष्यात सगळं चांगलं चांगलं होत राहतं. हे त्यामागचं कारण आहे. आणि आपल्या आयुष्यात आपण वर्तमान कर्म सगळं चांगलं करतोय, देवाचं नामस्मरण सगळं आचरण चांगलं करतोय, सगळं करतोय, पण आपल्याला हवं असलेलं मिळत नाही. का तर आपली संचित कर्मच आपण इतकी वाईट केलेली आहेत आणि ती संचित वाईट केलेली कर्म परिपक्व झालेली आहेत या प्रारब्धामध्ये, या जीवनामध्ये आत्ताच्या. त्याच्यामुळे आमच्या आयुष्याला फक्त दुःख दुःख आणि त्रास येतोय. कुणी केलं, याने करणी केली, त्याने काहीतरी केलं, त्याने द्वेष केला, त्याने शिवाय शाप दिला. वर्तमानामध्ये आम्ही विचार करतो, तो शेजारी मला असं म्हणाला, अमका मला असं म्हणाला, आणि त्याचा विचार त्याच्यामुळे तर माझं वाईट झालं नाही. वर्तमानामध्ये आम्ही हा विचार करतो. पण तसं नसतं. कारण जोपर्यंत आम्ही ज्ञान घेत नाही, जोपर्यंत आम्ही ज्ञान घेत नाही आणि ज्ञानातून भक्ती साध्य करत नाही, तोपर्यंत आम्ही शून्यामध्येच असतो. आणि म्हणून ज्ञान घेणं गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी बऱ्याच वेळा आम्हाला आमच्याकडे भरपूर वेळ असतो. 24 तास आहेत, 8 तास झोपलो, 10 तास झोपलो समजा, उरले 14 तास. काम किती तास करतो आपण? 8 तास पकडू आपण, 18 तास गेले, उरले 6 तास. या 6 तासामध्ये आम्ही काय करतो? बरोबर, आम्ही 24 तास काम करत नाही आहात, आम्ही 24 तास झोपत नाही आहात किंवा नाही. मग हे 6 तास आहेत. या 6 तासामध्ये आम्ही मनामध्ये कर्म करत असतो. उदाहरणार्थ टीव्ही मध्ये बातमी चालू आहे, बरोबर, कुठलाही विषय असो, ऍक्सिडेंट झालं, 2 गाड्यांचा ऍक्सिडेंट झाला, एखादा गेला. आपण काय विचार करतो? अरे त्याची चुकी होती, त्याला काय गाडी चालवता येत नाही काय? बरोबर. आता आपला काही तिथे संबंध नाहीये, तरी सुद्धा आपण त्याच्याशी कनेक्ट होतोय आणि तिथे आपले विचार मांडतोय आणि तिथे आपलं वर्तमान कर्म क्रियमान कर्म बिघडवतोय. मग त्यावेळेस असा हिशोब आपण मनात म्हणतो, ओके ठीक आहे, त्याच्या कर्माचं फळ त्याला हिशोब मिळाला. हे आम्ही कधीही असा विचार करत नाही. तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, अरे मॅडम तर स्वामीची खूप भक्ती करतात, मॅडम काय माझं नाही असतं? पडलेला प्रश्न का? अरे मी वर्तमानामध्ये ठीक आहे ना, मी महाराजांची भक्ती करते, सगळं काही माझ्या मते मी सगळी कर्म चांगली करते. अरे मागच्या कित्येक जन्मामध्ये वाईट कर्म केली असेल त्याची फळं कोण भोगणार? तर भोगायलाच हवीत ना. आणि परमेश्वर तिथे प्लस मायनस काहीच करत नाही, तुझ्या कर्माची फळं तुला भोगायलाच हवी. आणि त्या भोगल्याशिवाय तुम्हाला सुटका नाही, कुणालाही सुटका नाही. जे ते परमेश्वराने अवतार घेतले मानव रूपामध्ये, त्याची सुटका झाली नाही तर तुम्ही आम्ही तर सामान्य माणसं, आमची कशी सुटका होईल? त्यामुळे बऱ्याच वेळा असं बघा, आपण बऱ्याच वेळा सगळीकडे बाहेर जातो, आध्यात्मिक संप्रदायामध्ये जातो, आपल्याला पडलेला प्रश्न असतो, ते तर व्यक्ती एवढं सगळं देवदेव करते आणि सगळीकडे त्याच्या वाटेला हे, मग काहीतरी त्याचं चुकत असेल, तो कुठेतरी वाईट कर्म करत असेल. आपल्या मनात विचार डोकावून जातो की नाही? पण आपल्या मनात असा का विचार डोकावून जातो? पण आपण अज्ञान असतं आपल्याकडे. एक सत्य घडलेली घटना सांगते तुम्हाला. अहमदाबादमध्ये एक जज होते, न्यायालयामध्ये कोर्टामध्ये जज असतात ना, फायनल निकाल ते जज होते. आणि ते असे बाहेर गेलेले होते आणि नदी किनारी असे फिरत होते. तेव्हा एक माणूस पळत होता आणि त्याच्या मागून दुसरा एक माणूस चाकू घेऊन त्याच्या मागे धावत पळत होता त्याला मारण्यासाठी. आणि त्यांच्या समोर त्या दुसऱ्या माणसाने चाकू घेऊन त्याला भोसकून त्याची हत्या करतो. ते गप्प बसतात, काही बोलत नाही. त्यांना माहितीये ही केस माझ्याच न्यायालयात येणार आहे कोर्टात. काही कालांतराने ती केस त्यांच्या समोर उभी राहते. आणि जेव्हा आरोपी म्हणून पिंजऱ्यामध्ये उभा राहतो तो दुसराच व्यक्ती असतो. ज्याने खून केलेला असतो तो व्यक्ती तिथे नसतो, ती दुसरीच व्यक्ती आरोपी म्हणून उभी राहते. जजला प्रश्न पडतो, अरे हे काय? पण जज हे कर्मसिद्धांत मांडणारे असतात, त्याच्यामुळे ते गप्प बसतात. आणि मग त्याच्या विरुद्ध इतके सबळ पुरावे असतात
जो आरोपी म्हणून उभा असतो त्याच्या विरुद्ध सगळे पुरावे सबळ पुरावे असतात की जजला तो आरोपी म्हणून आहे हेच न्याय दिल्याशिवाय पर्याय नसतो. आता जजला हा प्रश्न पडतो, मी बघितलेला माणूस आरोपी हा वेगळा आहे, पण हा इथे पण त्याचा कर्मसिद्धांतावरती विषय असतो. त्याला फाशीची जज सगळे पुरावे बघितल्यानंतर सगळे झाल्यानंतर फाशीची शिक्षा देण्याचा पर्याय नसतो. जज त्याला फाशीची शिक्षा देतात आणि मग ते जज त्यांना प्रश्न पडले असतो. तेव्हा जज त्या आरोपीला सांगतात की माझ्या केबिनमध्ये ये आणि मग त्याला विचारतात. तो त्याच्याशी गयावया करतो. जजशी साहेब मी हा काही खून केलेला नाही, पण एवढे सगळे समोर पुरावे आहेत. जज पण म्हणत मला माहितीये तू हा खून केलेला नाहीस, मी तो खून करणाऱ्याला बघितलाय, तो चेहरा तू नव्हेस, तरी सुद्धा तुझ्या विरुद्ध एवढे सबळ पुरावे असल्यामुळे मला ही शिक्षा तुला देण्याशिवाय पर्याय नाही. मग तू असं काही आयुष्यात केलंयस का? तुझ्या आयुष्यात तू खरंच कधी कोणाचा खून केलायस का? अगदी त्याला प्रामाणिकपणे अगदी प्रेमाने विचारतात. तेव्हा तो आरोपी काय सांगतो, हो जज साहेब, या अगोदर मी 2 खून केले. कर्मसिद्धांत कसं काम करतो बघा. या अगोदर मी 2 खून केले. मग त्यावेळेस काय, त्यावेळेस माझ्याकडे पैसा होता. मग मी पोलिसांना हे केलं, सेटिंग केलं, सगळे पुरावे माझ्या साईडने उभे केले, कोर्टामध्ये सादर केले आणि मी निरपराधी सिद्ध झालो. माझ्यावरती आरोप सिद्ध झाला नाही. तेव्हा जजच्या लक्षात येतो की ह्याने जे 2 खून केले, त्याने जे कर्म केलं ते त्यावेळेस ज्यावेळेस कोर्टासमोर त्याची केस झाली तेव्हा ते कर्म परिपक्व न झाल्यामुळे त्यावेळेस त्या दोन्ही खुनातून तो सुटला, निरपराधी सुटला. कारण त्यावेळेस त्या कर्माचं फळ परिपक्व झालं नव्हतं. जसं झाडाला आंबे लागलेत, काही असे छोटं असतं, नंतर पूर्ण फळ तयार होतं, पण लगेच आंबा पिकतो का? आपण तो बघतो की नाही? मग जोपर्यंत पूर्ण पिकल्याशिवाय तो आंबा पण खात नाही, त्याच्यामुळे आपल्याला समजतं ना पूर्ण पिकलाय. मग तसंच कर्माचं फळ जोपर्यंत पूर्ण पिकत नाही, परिपक्व होत नाही, तोपर्यंत आपल्याला फळ मिळत नाही. आंबा जेव्हा झाडावरती पूर्ण पिकतो तो आपोआप खाली पडतो, त्याला पडावं लागतो का? नाही लागत. मग तसंच कर्माचं फळ जेव्हा पूर्ण परिपक्व होतं त्यावेळेसच आपल्याला फळ मिळतं. आता अनेक केसेस आपण बघतो, बातम्या ऐकतो, पेपरमध्ये बघतो, अरे त्याने तर हा गुन्हा केला होता पण तो सहीसलामत बाहेर पडला. आणि त्या गुन्हेगाराला सुद्धा काय वाटतं, काय बिघडलं माझं, पैशाच्या आधारावर मी बाहेर पडलो. मग या वेळेला काय होतं, तो आरोपी जो असतो तेव्हा आता जो आरोपी म्हणून सिद्ध होतो पुराव्यांमुळे, त्यावेळेस आता ह्या परिस्थितीमध्ये त्याच्याकडे पैसा नसतो आणि पैसा नसल्यामुळे तो कुठेही सेटिंग करू शकत नाही. आणि मग त्याचं फळ केलेल्या अगोदरच्या 2 खुनाचं, दुसऱ्याचे खून केले होते, हा खून केला नव्हता, पण त्या 2 खुनाच्या शिक्षा त्याला आता न केलेल्या खुनाच्या खुनामध्ये मिळते. म्हणजे असं बऱ्याच वेळा होतो, आरोपी नाहीये तरी मला फळ मिळाले, मला शिक्षा मिळाली. का? तर मला याचं गणित समजलं पाहिजे, मी काही केलं नाहीये तरी सुद्धा मला शिक्षा मिळते. याचा अर्थ माझं मागच्या जन्मामध्ये संचिताचं माझं हे कुठलं मी जे वाईट कर्म केलं असेल ते कर्म माझं पूर्ण पिकलंय, परिपक्व झालंय, म्हणून मला आज ते फळ मिळतंय. याचा आम्ही अभ्यास कधीही करत नाही, याचा आम्ही विचार कधीही करत नाही. मग कर्माचे परिणाम कमी करायचे असतील, संचित कर्माचे, वाईट कर्माचे जर परिणाम कमी करायचे असतील तर त्याच्यावर मार्ग कुठला असू शकेल? नामस्मरण, भक्ती, आचरण. नुसतं नामस्मरण आम्ही केलं आणि आमचं आचरण जर वर्तमान कर्म जर बिघडलेलं असेल तर आम्हाला नामस्मरणाचा फायदा होणारच आहे, ते आमचं जमा बॅलन्स होणारच आहे, पण लगेच पडेल का? नाही पडणार. मग त्याच्याबरोबर भक्तीला जेव्हा आम्ही आचरणाची जोड देतो, भक्तीला जेव्हा आम्ही आचरणाची जोड देतो आणि ती ज्ञानातून भक्ती करतो तेव्हा ती फलद्रूप होते. आणि काय होतं माहितीये का, 100% भोगायच्या ऐवजी 90% मायनस होतात, 10%च भोगायला लागतात, 99% मायनस होतात आणि 1%च भोगावं लागतं, पण भोगावं लागतंच.
भोग हे भोगावेच लागतात हा पूर्ण सिद्धांतच आहे. त्याच्यामध्ये परमेश्वरही ढवळाढवळ करत नाही. असा आपल्या कायद्यांमध्ये आता हे कोर्टाचे सगळे कायदे त्याच्यामध्ये कोणी ढवळाढवळ करेल तिथे 19-20 होतं, प्लस मायनस होतं. पण कर्मसिद्धांताच्या ह्या कायद्यामध्ये परमेश्वरही स्वतः दखल घेत नाही, ढवळाढवळ करत नाही. तो त्याने तसंच बनवलेला आहे, त्याप्रमाणे ते कर्मसिद्धांत काम करत असतं. तो कायदाच इतका परिपक्व आहे. मग याच्यावरून विचार करायचा आहे की आम्ही कर्म कसं करायचंय, आम्ही काय करायचंय. आमच्या आयुष्यामध्ये आता येणारं सुख असेल किंवा दुःख असेल ते कशामुळे येत असेल, आम्हीच केलेल्या कर्मामुळे. भले आम्ही आता केलं नसेल पण कित्येक जन्माचं साठत आलेलं आहे ना. धृतराष्ट्र माहिती आहे तुम्हाला, धृतराष्ट्राचे किती पुत्र गेले, 100. बरोबर. धृतराष्ट्र जन्मताच आंधळे का. जेव्हा धृतराष्ट्राचे 100 पुत्र जातात तेव्हा धृतराष्ट्र कृष्णाला प्रश्न विचारतो, कृष्णा अरे मी तर जन्मापासून आलाय, मी तर सगळं चांगलंच केलं पण मला हे दुःख का भोगावं लागलं. तेव्हा श्रीकृष्ण त्याला मागचे जन्म बघायची दिव्य दृष्टी देतात. आणि जेव्हा ते मागचे जन्म धृतराष्ट्र बघतात तेव्हा त्यांना काय दिसतं, 50 जन्मापूर्वी 50 साधारण 50 जन्मापूर्वी ते पारधी असतात. आणि पारधी म्हणजे पक्ष्यांची शिकार करणं हे वगैरे. ते एका झाडावर भरपूर पक्षी असतात, सगळ्यांना कसे पकडायचे म्हणून ते खालून त्या झाडाला जाळ लावतात, आग पेटवतात. आग पेटवला, जाळ आल्यानंतर काही पक्षी उडून जातात. आगीत काही पक्षी होरपळतात आणि ते नजरेने अधू होतात, आंधळे होतात. आणि 101 पक्षाची पिलं ज्यांना उडता येत नाही त्या आगीत होरपळून मृत्युमुखी पडतात 50 जन्मापूर्वी. त्याच्यानंतर आता 50 जन्मापूर्वी धृतराष्ट्राचं काय होतं, तर 100 मुलगे कधी होती, मग तेवढी पूर्व पुण्याई त्याची होती मागच्या जन्मामध्ये. आणि मग पूर्व पुण्याईने धृतराष्ट्राला 100 मुलगे होतात. आता हे कर्म 50 जन्मापूर्वीचं कर्म 50 जन्मानंतर परिपक्व होत आहे. त्यांना 100 मुलगे होतात. 100 मुलगे त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे मृत्यू होतात. काही पक्षी अंध झालेले असतात, स्वतः अंध होतात. 50 जन्मानंतर ते कर्म परिपक्व झालं आणि त्याचं फळ भोगावं लागलं. आपल्याला कुठलाही मागचा जन्म माहीत नाही. श्रीकृष्णाने धृतराष्ट्रांना जेव्हा दिव्य दृष्टी दिली तेव्हा ते मागील जन्म बघू शकले. आणि मग बाबा त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांनी, तूच बघ आणि बघ काय धर्मसिद्धांत काय म्हणतोय तो. म्हणून काही करा, मला एवढंच सांगायचंय तुम्हाला, वर्तमान कर्मामध्ये आपल्या वाणीतून अपशब्द तरी उच्चारू नका, कुणाचा राग करू नका. वाणी दिले परमेश्वराने, ते चांगलं बोलण्यासाठी दिले. वर्तमान कर्म तुमचं शुद्ध ठेवा. वर्तमान कर्म जर तुम्ही बिघडवलं तर ठीक आहे, मागचे जन्म आम्ही बिघडवलेच असं आहेत, वर्तमान कर्म आम्ही बिघडवून आम्ही काय करणार आहोत. वर्तमान कर्म जर आमचं बिघडतं, आम्ही वाणीने आमच्या कुटुंबामध्ये आम्ही 10 माणसं आहोत, 4 माणसं आहोत, 5 माणसं आहोत, 20 माणसं आहोत. हाताची बोटं काही सारखी नाहीत, सगळ्यांचे विचार काही सारखे नाहीत, सगळ्यांचं वागणं काही सारखं नाही. मग आम्ही काय करतो, एकमेकाला प्रश्न देतो. आम्हाला राग येतो, त्या रागातून समोरच्या व्यक्तीला नको ते शब्द आम्ही बोलतो. मग त्याच्यासाठी आम्ही विकाराने ग्रस्त आहोत. आम्ही विकाराने इतके ग्रस्त आहोत तर सगळ्यात आम्हाला आमच्या रागावरती नियंत्रण ठेवायला पाहिजे. सगळ्यात अगोदर आम्हाला परिस्थितीचं भान ठेवायला पाहिजे. मला कर्मावरती मी का बोलते, कारण एक गुरुवार झाला आता हा दुसरा गुरुवार. कर्मावरती का बोलायचं आहे की जोपर्यंत आपण ज्ञान घेत नाही कर्माच्या बाबतीत, माझ्या आयुष्यात सुख दुःख का कशामुळे येते हे जोपर्यंत आम्ही जाणून घेत नाही, पुन्हा पुन्हा सखोल आतमध्ये जाणून घेत नाही, तोपर्यंत आम्हाला आमच्या जीवनाचा अर्थ कळणार नाहीये.
आमच्या जीवनाचा अर्थ, आम्ही मनुष्य योनीमध्ये आहोत, तर आम्हाला आमच्या जीवनाचा अर्थ कळला पाहिजे आणि आम्ही तसं आमचं कर्म केलं पाहिजे. बऱ्याच वेळा होतं की नवरा बायकोच असू देत, काही कारण नसतं, नवरा बाहेरून थकून आलेला असतो, कसलं टेन्शन असेल बाहेरचं काय, आणि जर एखादी गोष्ट बायकोने बोलली तिला 4 शिव्या हसडून मोकळा होतो. बरोबर ना सरपंच? किंवा बाईचंही मी तुम्हाला सांगते, असं नवऱ्याच नाही, बाई घरात गुंतलेली असते, घरात काय हवं असं नको असेल तिला त्यावेळेस मिळत नाही आणि ती तागलेली असते, वैतागलेली असते. काय दररोजची कटकट आहे, कधी काय वेळेवर आणून देत नाही, काय करत नाही, त्यांना करायला नको. आणि मग ती काय करते, जेव्हा तिच्या समोर एखादं मूल येऊ देत, अन्य कोणी येऊ देत, सगळा झालं त्या पोराची काशी. बरोबर की नाही? पटतंय की नाही मला सांगा. मग मला सांगा, वड्याचं तेल मी वांग्यावर काढून चालेल का? आपणच स्वतः ठरवायचं असतं मला काय करायचंय. आपणच स्वतःमधले, जरी आम्ही नवरा बायको असू देत, आम्ही मुलं कुटुंब असू देत, पण प्रत्येकाचं कर्म हे वेगळं आहे आणि त्या कर्माचं फळ हे प्रत्येकाचं वेगळंच मिळणार आहे, एकत्र नाही मिळणार आहे. जर सामूहिक कर्म असेल, चौघांनी म्हणून हत्या केली असेल, तर त्या चौघांना सामूहिक फळ भोगावं लागेल. पण आम्ही कुटुंबामध्ये, खरं उत्तर द्या मला, आम्ही कुटुंबामध्ये 4 माणसं असू देत, 10 माणसं असू देत, प्रत्येक जण आपापल्या मर्जीप्रमाणे जगतो की नाही सांगा. खरं सांगा. प्रत्येक जण आपापल्या मर्जीप्रमाणे जगतो. थोडीशी ऍडजस्टमेंट करतो, नंतर कुठून तरी यातून पळून दे, चल हॅट, जाऊ दे, बस झाला आता केलं तेवढं. उद्रेक होतो ना, ज्वालामुखी आतमध्ये खतखदत असतो आणि मग तो फुटतो, लावा बाहेर येतो. आता याच्यामध्ये मला सांगा, कोणाचं कर्म बिघडलं? बायको नवऱ्यावर भांडली, राग काढला, मुलांवर काढलं, बायकोचं कर्म बिघडलं की मुलाचं कर्म बिघडलं, आईचं कर्म बिघडलं की मुलाचं कर्म बिघडलं. नवऱ्याने बाहेरचा राग येऊन बायका पोरांवर काढला, कुणाचं कर्म बिघडलं? नवऱ्याचं बिघडलं की बायकोचं, बायका पोरांचं बिघडलं? हा प्रत्येकाने विचार करायचा. मी जे करेन ते मलाच भोगायचंय, जे काही मी करेन ते मलाच भोगायचंय, याचा भागीदार कोणी होणार नाही. वाल्याचा वाल्मिकी का झाला? जेव्हा नारद मुनीने त्याच्या डोळ्यात ज्ञानाचं अंजन घातलं त्याच्या डोक्यामध्ये, तेव्हा तो वाल्याचा वाल्मिकी झाला ना. पण ज्ञानाचं अंजन घातलं, नारद मुनीने सांगितलं, पण त्या ज्ञानाचा त्याने पूर्ण व्यवस्थित अभ्यास केला, आकलन केलं, त्याच्यावर चिंतन मनन केलं आणि मग स्वतःमध्ये बदल घडवले. ज्ञान तर आम्हाला सगळीकडून मिळत असतं, कोणी नाही कोणीतरी येतं, थोडंसं शिकवून जातो, निघून जातो, पण त्या ज्ञानाचा आम्ही कधीही आमच्या जीवनामध्ये वापर करत नाही. ऐकायचं, सोडायचं. 2 होल आहेत ना दुसरी इकडून, त्यांचं काम काय, इकडून ऐकलं, इकडून सोडून दिलं. कारण काय असतं, बऱ्याच वेळा काय असतं माहिती, आपण ऐकत असतो पण ते सगळं वरून जातं, आतमध्ये काही शिरतच नाही. कारण का माहितीये न शिरण्याचं कारण काय? भरपूर माल मसाला भरलेला असतो ना आतमध्ये, जागा कुठे आहे? 10 किलोची पिशवी आहे, 10 किलो सामान तांदूळ त्याच्यात भरले आणि अजून आम्हाला 2 किलो घ्यायचे, त्या 10 किलोच्या पिशवी बसतील का? नाही बसणार. मग तसंच आहे, आमचं मडकं ना भरलेलं आहे आणि ते भरलेलं असल्यामुळे काय होतं, जे काही नवीन आणि ज्ञान चांगलं जे आहे, सत्संगातून मिळणारं ज्ञान आहे ना, ते आतमध्ये शिरतच नाही ना. कान ऐकायचं काम करतायत, पण ते साठवून कुणी ठेवायचं आहे? आमची मनाची घागर आहे ना, मनाची घागर फुल भरली आहे ना, त्या मनाच्या घागरीमध्ये साठवून राहत नाही. कानाने ऐकलंय खरं, पण मनामध्ये आम्हाला साठवायचंय, मनामध्येच त्याच्यावर आम्हाला चिंतन मनन विचार करायचंय, पण आमच्याकडे त्याला जागाच नाहीये ना. मग आम्ही ते कसं साठवायचं, ते त्याच्यावर चिंतन मनन कसं करायचं, हा सगळ्यात महत्वाचा विषय. आणि मग काय होतं,
या गुरुवारी काहीतरी मॅडमने सांगितले, पुढच्या गडबडला त्यातलं सगळंच काही लक्षात नव्हतं, एखादा किंतु राहिला तर राहिला. तो राहिला तर आम्ही काय करू, त्याच्यावर आठवडाभर चिंतन मनन करून मग असा मन निर्णय घेतो. मनामध्ये मन ठेवतो, हा हे चांगलंय, हे चांगलंय, हे चांगलंय. मग ते मनातील विचार बुद्धीपर्यंत पोचतात आणि मग बुद्धी निर्णय घेते. मग जे मनामध्ये खलबत होतात. आता उदाहरण सांगायचं ना, मी आता सरपंचांबद्दल एक ग्रह करून ठेवतो. सरपंच वाईटच आहेत. मी मनात काय म्हणते, सरपंच चुकीच वागतात. भले ते चांगलंच वागतायत, चांगलंच करतायत, पण माझ्या मनामध्ये खलबत काय चालले, हा माणूस वाईटच, हा माणूसच वाईट आहे. मग माझी बुद्धी निर्णय काय घेते, सरपंच वाईट आहे. आणि मग माझ्या बुद्धीने निर्णय घेतलेला असतो तो विचार माणसांचा, अरे सरपंच वाईट आहे तर सरपंच वाईट आहे. आम्ही ती दुसरी बाजू जाऊन आमच्या मनाने घेतलेली नाही, विचार केलेला नाही, सत्य काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. मग बऱ्याच वेळा आपण मनामध्येच सगळी खलबत बनवतो आणि मग ठरवतो. गृहिणी काय करतात, दुपारी जेवण काय करायचंय, संध्याकाळी काय करायचंय, जेवण तिच्या मनात सगळं अगोदर शिजतं. खरं आहे की नाही मला सांगा. सगळं जेवण आहे ना ते गॅसवर नंतर स्वयंपाक बनतो, पण मनामध्ये पहिला तयार होतो, नंतर स्वयंपाक होतो. वास्तव आहे की नाही सांगा. मग हे एक उदाहरण झालं. तसंच कुठलाही निर्णय जे काही असेल ती सगळी खलबत मनामध्ये होतात आणि मग एकदा तोच विचार ठाम झाला की बुद्धीपर्यंत पोहोचतो आणि बुद्धी त्याच्यावर ठाम होते. हे असंच आहे. आणि म्हणून मनाची घागरच जरा रिकामी करा. मनाची घागर आहे ना ती रिकामी केली तर नवीन काहीतरी आतमध्ये जाईल, ते साठवता येईल आणि मग त्याच्यावर विचार करता येईल, चिंतन मनन करता येईल आणि मग चांगलं तेवढं संग्रहालय ठेवता येईल, साठवून ठेवता येईल चांगलं तेवढं. आणि मग जेव्हा आम्ही चांगलं तेव्हा जेवढं साठवून ठेवू तेव्हा मग आमची बुद्धी निर्णय घेईल, बाई ग हे वाईट आहे, हे चांगलं आहे, तुला या मार्गाने जायचंय, तू या मार्गाने जाऊ नकोस. स्वतःलाच योग्य निर्णय घेता येतात. पण कधी जोपर्यंत मनातील हे निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार आम्हीच आमची मतं बनवले ती खाली करत नाही आणि जोपर्यंत आम्ही सखोल ज्ञान घेत नाही, जोपर्यंत आम्ही त्याचा अभ्यास करत नाही, तोपर्यंत आम्हाला योग्य निर्णय घेता येत नाही. आणि म्हणून फक्त एकच विचार करा, कर्म सिद्धांत काय आहे. शेतकऱ्याला तर माहिती आहे, जे पेरलं तेच उगवणार आहे, जे आम्ही पेरले तेच उगवणार आहे, दुसरं काहीच उगवणार आहे. मग तसंच आम्ही जे कर्माचं बीज पेरू, कर्माचं जे काही बी पेरू त्याचंच फळ आम्हाला मिळणार आहे. कोणीही त्याच्या पदरचं दुसरं आपल्याला देणार नाहीये आणि परमेश्वरही आपल्याला ते देणार नाहीये. मग आम्ही काय करावं, कसं जगावं, कसं वागावं हे आमच्याच हातात आहे. पुन्हा पुढच्या गुरुवारी बोलूया. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. आरतीची पुस्तकं दे, हे घ्या, ती बघ, ती बघ तिथे.